तशी मी अंकिताला जन्म झाला तेव्हा मी तिच्या बरोबर नव्हतो हिच्या. मी होतो दिल्लीला आणि दिल्लीला मला बातमी कळली की मुलगी झाली. तो मला आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस की मला मुलगी झाली आणि तिचं पहिली मुलगी झाली. तिचं आणि माझं बॉन्डिंग इतकं छान आहे ना की आता ती जाणार तर मला जास्त ते टेन्शन आले की अरे बापरे सकाळी उठल्याबरोबर ते आधी गुड मॉर्निंग मम्मा असं करणारी तिला तिकडे सासरी असेल पण मी आनंदी आहे कारण तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि खूप छान मुलगा आहे. म्हणतात ना की आईला रडू येतं, मला रडायला वेळच मिळत नाही आहे. मी इतकी बिझी आहे. मी खूप एन्जॉय करते ही प्रोसेस ॲक्च्युली कारण माझं खूप लवकर लग्न झालं 19व्या वर्षी. त्यामुळे मला नेहमी सुनील तसं व्हायचं की अरे बापरे आता आपली मुलगी जाणार. म्हटलं अरे तू आणलीस की मला 19व्या वर्षी. फक्त सकाळी उठल्यावर तिच्या गुड मॉर्निंगची मला आठवण. जल्दी मेरी शादी जल्दी होगी. हात लागला तर खराब होईल आणि हत्ती आहे. आजपर्यंत आम्हाला 2 मुलं होती, आता आजपासून आम्हाला 3 मुलं झालेली आहेत. आणि तो ह्या मित्रांमध्ये अंकिताचे मित्र, आमचे मित्र, आमच्या इथे मॉम्स वडील याच्यामध्ये एवढा खूप रमलाय तो, मिसळून गेलाय ना की त्याला आता वेगळं राहणं वेगळं करणं हा वेगळा असलं असं होऊ शकत नाही. इतकी भावना निर्माण झाली आमच्यात आणि याचं श्रेय त्याचं त्याला आहे. म्हणजे त्याने ज्या पद्धतीने आमच्यामध्ये लीक झालाय. तुला लांब जरा तिच्या लगेच आला जवळ. A few moments later. सेंटरला घे ना, या लाईनला घे ना, या लाईनला हळद इकडे लाईनच्या वरती. हा असं घे अंकिताची हळद. झूलन तेजो बना गेंद गजरा बन्ना रे बाग में झूला गल्या बन्ना रे बाग में झूला गल्या मारी बनीन मारी लाडीन मारी बनीन झूलन तेजो बना गेंद गजरा मारी लाडीन झूलन तेजो बना गेंद गजरा. झुकेगा नहीं साला. नऊवारी नेसणार आहे चक्क. तिने खूप सुंदर लिंबू कलरची नऊवारी घेतलेली आहे. त्याविषयी आम्ही खूप एक्साइटेड आहोत. ती दिसेल नऊवारीमध्ये ती नवरी म्हणून कशी दिसेल याविषयी खूप म्हणजे आम्हाला एक उत्कंठा आहे. मला सगळ्यात जास्त सांगायला आवडेल जेव्हा मी तिचं मंगळसूत्र बनवून आणलं आणि ती लावून बघितलं. बापरे मला एकदम कसं तरी झालं कारण तिला असं कधी आम्ही असं ट्रेडिशनल दागिन्यांमध्ये बघितली नाही. म्हणजे मला डाऊट यायचा की ही तर मुलीसारखी वागेल नंतर पुढे. ती लहान असताना एवढी टॉमबॉय. प्रेम होते एक प्रेमाने
एक फुललेले फूल सुकले एक कोमेजून गेले तरीही ते जळले नाही. तर अंकिताने आम्ही इंस्टाग्रामवर भेटलो. एकदा असं स्क्रोल करता करता स्टोरीज आपल्या येतात ना, त्या अशा मी स्टोरी पटकन तिची प्रोफाईल आली माझ्या याच्यावरती किंवा तिची काही रील आल्या. ते बघता बघता मी प्रोफाईल उघडली, काही स्टोरीज बघितल्या आणि मला का माहीत नाही का मी असंच तिला एक मेसेज पाठवला आहे, हाय असं पाठवलेलं आणि मी तुला हे असं पाठवलं. आम्ही असंच गप्पा मारायला सुरू केलेलं, टाइमपास गप्पा वगैरे चाललेल्या आमच्या. पण हळूहळू मला तो प्रचंड आवडायला लागला ॲज अ पर्सन. एक 7-8 दिवसात आम्हाला असं कळलं की इट इज समथिंग गेटिंग बिगर दॅन द फ्रेंडशिप. अँड आय आस्क्ड हर ऑन इंस्टाग्राम इटसेल्फ की काय म्हणजे काय वाटतंय तुला की हे जरा अजून पुढे काही चाललंय का वगैरे असं. तर तिचा पॉझिटिव्ह रिप्लाय होता. सुख कळले 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 ना कसे असे सूर जुळले. सुंदर आणि सुशील दिसतेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टवका त्याच्यात बाजूगिरी चालणार नाही. कडक म्हणजे कडक. आज बाई ज्या प्रकारे एक्सप्रेस होणार आहेत लोक, त्यासाठी मी खूप एक्साइटेड. चला चला भटजी एक्साइटेड होतील नाही तर. करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले मी पाहिले. ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले मी गायले. दिस वाटे वेगळं अन लागे कालळं हे वेडे मन माझे पुरतेच भाळले. सुख कळले 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 ना कसे असे सूर जुळले. सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सूर जुळले मन जुळले. त्या दोघांनाही आमच्याकडून खूप खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा. त्यांना यश मिळणारच आहे, त्यांचा सुखी संसार होणारच आहे. आता तो सुखी संसाराचा पुढा वाढत जाऊन आम्हाला म्हणजे कोणीतरी आजोबा म्हणावं, कोणीतरी आजी म्हणावं. ही पुढची आधीच म्हणजे इच्छा आम्ही व्यक्त करून मोकळं होतो. पूर्तता झाली सोन पायाने आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला. जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे तू एका तू काळजी याची तीच काळजी आहे. कसे असे सूर जुळले.
आमच्या दोघांमध्ये हे मी नेहमी म्हणतो की मी तिच्या आईवडिलांनी सांगितलं की मी कमी पडतो तिच्यावर प्रेम करायला, पण तिचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि तिचं ते इतकं प्रेम आहे की ते मला तिच्यापासून दूर जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्ही इथपर्यंत आलो. वेन ही इज अराउंड मला नाही वाटत की आय एव्हर हॅव अ डल मोमेंट. तो सतत त्याच्या काय ना काहीतरी मस्ती करत असतो आणि तो मला खूप वेगवेगळ्या नावांनी बोलवतो. एक मित्र कसा असतो तसा आहे तो. तर मला एक छान मित्र मिळालेला आहे आणि अशीच मैत्री, आमची खूप छान मैत्री.